नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 2-3 दिवस आपण सगळे हैराण आहोत किंवा समाधानी आहोत, आनंदी आहोत. ते म्हणजे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटीवर आलेली बंदी आणि नवीन नोटा आता चलनात येणार आहेत, त्यामुळे त्याचं होणारं स्वागत. थोडी अडचण झालेली आहे, लोक थोडासा त्रागा करतायत, पण एक सर्वसाधारण भूमिका आहे की चांगली गोष्ट. या निमित्तानं काळा पैसा बाहेर येत असेल, कोणाची अडचण होत असेल त्या निमित्तानं, जर का म्हणजे ज्यांनी पैसे दाबून ठेवलेले आहेत तर चांगली गोष्ट आहे, आम्ही थोडासा त्रास सहन करू. पण हे समाधान थोडा अल्पकाळच टिकलं, कारण आता लक्षात येत आहे की 500ची नोट येणार आहे, 2000ची नोटही येणार आहे आणि 1000ची नोट येणार आहे. मग एवढं सगळं करून शेवटी होणार तरी काय? कारण आणखी 1-2 वर्षाच्या काळामध्ये पुन्हा एकदा काळ्या पैशाचे ढीग साठणार आहेत. मग खरंच याचा परिणाम झालाय का? अशाही बातम्या आल्या की ही बातमी लीक झाली होती आणि ज्यांना काळा पैसा दडवायचा होता त्यांनी तो दडवलेला आहे. मग खरोखरच याचा फायदा झाला का, की सामान्यांना झळ बसलेली आहे? याचं थोडंसं आपण विवेचन करणार आहोत, त्याबद्दल चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील डॉक्टर रत्नाकर महाजन सर, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते, पुण्याहून आपल्यासोबत आहेत, त्यांचं स्वागत. प्रफुल्ल छाजेड आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, अर्थतज्ञ आहेत, त्यांचंही स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत अंजली दमानिया. अंजली दमानिया या ख्यातकीर्त अशा सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि व्हॉइस ऑफ इंडियन टॅक्स पेयर्सच्या विश्वस्त आहेत. त्यामुळे टॅक्स पेयर्सची भूमिका, पैसा वापरणारा, भरणारा, जमा करणारा यांची म्हणून एक भूमिका आहे, त्या ती मांडतील. आणि आपल्यासोबत असतील जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे आणि थोड्याच वेळात अपेक्षा आहे ॲडव्होकेट आरती साठे, भाजपच्या प्रवक्ते आपल्यासोबत असतील. चर्चा सुरू करण्यापूर्वी जर का तुम्हाला सुद्धा चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमचा ट्विटर हँडलवरचा प्रश्न पहा. आपला प्रश्न आहे जो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. 500, 1000 आणि 2000च्या नोटा आणून सरकारनं मूळ हेतूला हरताळ फासलाय का? यावर व्यक्त व्हा, आपलं मत नक्की व्यक्त करा. निलेश पासून सुरुवात करूयात. निलेश, मग साध्य काय झालं? काळ्याचं पांढरं आणि पांढऱ्याचं काळं हेच होणार आहे? मुख्यतः प्रश्न जो उपस्थित होतोय तो याचमुळे की 1000ची नोट तुम्ही रद्द केली, त्याच्या बदल्यात 2000ची नोट जी आहे ती आजपासून चलनात आली. 500च्या नोटा 500च्या नव्या रूपामध्ये सर्वसामान्य माणसाच्या हाती आल्या. इतकंच नाही तर आज सरकारनं जाहीर केलं की 1000ची नोट जी आहे ती नव्या रूपामध्ये एका महिनाभरामध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या हाती दिली जाईल. मग मोठ्या रकमेच्या नोटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार किंवा काळा पैसा हा लपवला जातो, हा जो युक्तिवाद होता त्या युक्तिवादाला हरताळ फासला गेला, अशा स्वरूपाचं चित्र आता निर्माण होऊ लागलंय. पहिल्या दिवशी जेव्हा नरेंद्र मोदींनी हा निर्णय घेतला, निश्चितपणे भारतातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी त्याचं स्वागत केलं. मात्र याचं इम्प्लिमेंटेशन, याची अंमलबजावणी ज्या स्वरूपामध्ये दिसणं अपेक्षित होतं त्यावर काहीशी निराशा जी आहे ती सर्वसामान्यांच्या पदरी पडते, अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते गेल्या 48 तासामध्ये निर्माण झालंय. कारण ज्या बातम्या आल्या की स्थानिक स्वरूपामध्ये जे राजकारणी आहेत, जे स्वतःला शेतकरी म्हणवतात, त्यांना यातून सूट मिळणार आहे, कारण शेतकऱ्यांना कोणता इन्कम टॅक्स लागत नाही. दुसरी बाब, ज्यांचा सहकार क्षेत्राशी निगडीत अशी व्यवस्था आहे, त्यांनी आपल्या सहकाराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कसे जिरवायचे याची व्यवस्था एका रात्रीतून केली आहे. मग काळा पैसा हा ती लागणार तर सरकारच्या कसा लागणार? आणि जी पॅरलल इकॉनॉमी आहे ती उखडून टाकण्याचा जो दावा केला जात होता तो दावा खरोखर खरा ठरणार का? हे प्रमुख प्रश्न आणि त्याच अनुषंगाने आज आपण चर्चा या जाणकारांबरोबर करणार आहोत. मी रत्नाकर महाजनांकडे जातो. महाजन सर, काँग्रेसने हा निर्णय आल्यानंतर अतिशय उमदी भूमिका घेत स्वागत केलं. काळा पैसा कमी करण्यासाठी, कारवाई करण्यासाठी जर का काही योजना आणल्या जात असतील तर त्याचं स्वागत केलं. पण गेल्या 2 दिवसाच्या एका मागोमाग एक घोषणा होत गेल्या. 500, 2000 आणि आता 1000ची नोट. आणि इतकंच नाही तर नवीन नोटा आणण्याची सिस्टीम कोणतीही इम्प्लिमेंट नाही. आज सुद्धा लोकांना त्रास झाला. या पार्श्वभूमीवरती काँग्रेसला आता काय वाटतंय? पंतप्रधानांचं कालचं भाषण आपण सर्वांनी काळजीपूर्वक ऐकलं असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की या धोरणाची किंवा या घोषणेची 3 उद्दिष्ट पंतप्रधानांनी सांगितली. एक, काळा पैशावर नियंत्रण आणणं, दुसरं भ्रष्टाचार कमी करणं आणि तिसरं आतंकवादाशी मुकाबला करण्याला समर्थन प्राप्त करून देणं. आता 1 दिवसाच्या किंवा 2 दिवसांच्या अनुभवानंतर किंवा खरं म्हणजे काही लोकांच्या त्याच वेळेला लक्षात आलं होतं की या 3 उद्दिष्टांपैकी खरं उद्दिष्ट हे शेवटचं उद्दिष्ट या कृतीमागं दिसतं. त्याचं कारण असं की भारतीय चलन बाजारामध्ये खोट्या नोटांचा सुळसुळाट गेल्या काही वर्षात झालेला होता. या खोट्या नोटा भारतात छापल्या जायच्याच, पण तिथून त्या बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान अशा देशांमध्ये जाऊन त्या परत आपल्या चलनामध्ये सामील व्हायच्या आणि काही प्रमाणात त्याचा भारतात दहशतवादी कारवायांसाठी वापर व्हायचा. त्यामुळं हे उद्दिष्ट असेल
तर या उद्दिष्टासाठी या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा देणं आवश्यक होतं. निदान विरोध करण्याची तरी काही गरज नव्हती. त्यामुळं सुरुवातीला काँग्रेस पक्षानं याला विरोध केला नाही आणि तो बरोबरच होता. पण आता लक्षात हे येतंय, किंबहुना त्याच दिवशी लक्षात आलं की पंतप्रधानांचं हे राष्ट्रप्रेमानं ओतप्रोत भाषण संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे आणि वित्त मंत्रालयाचे जे अधिकारी बोलले त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे ती पहिली गोष्ट अधिक भयंकर आहे. ते असं म्हणाले, एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की तुम्ही 1000च्या नोटा रद्द करता आणि 2000च्या आणता, ह्याचं काय स्पष्टीकरण आहे? ते असं म्हणाले की सध्या आम्ही हे करतो आहे, याचा काय परिणाम होतो हे करून आढावा घेऊन पुढचा निर्णय करू. आणि लगेच असं म्हणाले की इन ड्यू कोर्स आम्ही 1000ची नोट सुद्धा पुन्हा आणू शकतो. म्हणजे काय हे हा कसा ठणठणीत विरोधाभास आहे हे त्यांच्या लक्षात येत नसलं तर ऐकणाऱ्या आमच्यासारख्या अडाणी माणसांच्या लक्षात येत होतं. म्हणजे एकीकडे 1000ची नोट रद्द करायची आणि दुसऱ्या बाजूला 2000ची नोट नव्यानं आणायची आणि पुन्हा 1000ची आजची नोट सुद्धा चलनात आणायची. यामुळं जे तुम्ही दावे करत होता ते दावे किती फोल आहेत हे एक दिवसाचंच लक्षात आलं. आत्ताच आपण बातमी दाखवली की चेन्नईमध्ये 7 कोटी रुपयांची एक रक्कम पकडली आणि त्यात नव्या कोऱ्या 2000च्या नोटा होत्या. अहो हे काय चाललंय? तुम्ही किती दिवसाढवळ्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या डोळ्यात किती धूळफेक करताय? 7 कोटींच्या 2000च्या नोटा एक दिवसात कुणाकडे पोहोचल्या हो? आणि त्या बेहिशेबी कशा झाल्या लगेचच्या लगेच? त्यामुळं काळ्या पैशावर नियंत्रण आणि भ्रष्टाचाराचं निर्मूलन या दोन्ही दाव्यांवर 24 तासात हे सरकार उघडं पडलेलं आहे. एवढंच नव्हे तर आपण सांगता त्याप्रमाणे 1 एप्रिलचं एक गुजराती दैनिक आणि 27 ऑक्टोबरचं दैनिक जागरण दैनिक या दोन्ही वर्तमानपत्रांनी बातम्या छापून हे सगळ्यांना आधी सांगितलं होतं. याचा अर्थ काय होतो? काल रात्रभर गुजरात मधल्या मोठ्या शहरातली सोन्याची दुकानं उघडी होती. याचा अर्थ काय होतो? त्यामुळं हे लोकभावनेचा आदर करण्याच्या ऐवजी लोकभावनेशी अत्यंत क्रूर खेळ करून राष्ट्रवादाची गुटी पुन्हा 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 उगाळून देण्याचा हा प्रयत्न चालू आहे. त्याचाच हा एक भाग आहे. आर्थिक शिस्त, अनुशासन, अर्थव्यवस्था सुधारणं, काळा पैसा, भ्रष्टाचार या सर्व उदात्त हेतूंशी याचा काडीचाही संबंध नाही. हे 24 तासात सिद्ध झालेलं आहे. अतिशय महत्त्वाचं विवेचन आता सुरुवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला रत्नाकर महाजनांनी केलं आहे. आपल्यासोबत आता आरती साठे फोनद्वारे आहेत, भाजपच्या प्रवक्त्या. पण त्यांच्याकडे मी थोडंसं नंतर जाणार आहे. मी जाणार आहे पहिल्यांदा अंजली दमानिया यांच्याकडे. अंजली दमानिया यांनी पहिल्यांदा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर काँग्रेसप्रमाणेच म्हणजे कुठल्याही नागरिकाप्रमाणे त्याचं स्वागत केलं. पण आज त्यांनी अशी भूमिका घेतली की मी माझे शब्द मागे घेते. आज त्यांनी तशी पोस्ट पण टाकलेली आहे. तुम्हाला असं अंजली दमानिया का वाटलं की आपले शब्द मागे घ्यावेत एवढ्या मोठ्या कारवाईनंतर सुद्धा, ज्याला सर्जिकल स्ट्राईक म्हटलं जातं? नाही, प्रसाद काय झालं होतं की 14 ऑगस्ट 2015ला आम्ही काही माणसं म्हणजे अर्थक्रांतीचे अनिल बोकील, देशमुख, मालकर आणि आम्ही 13 लोक RBI गव्हर्नरना भेटायला गेलो होतो. ते हे सांगण्यासाठी की तुम्ही 500च्या आणि 1000च्या नोटा ज्या आहेत त्या चलनातनं काढून टाका. तर हे आम्ही अगदी ॲट लेंथ त्यांच्याशी डिस्कस केलं. त्यांना सांगितलं की एवढी जर इतका भारत आपला गरीब देश असताना आपल्याला या नोटांची काही एक गरज नाही आहे. आता तुम्ही 11 पेमेंट बँक चालू केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे म्हणजे एवढी गरीब जनता असताना 86% जी आपली करन्सी ही 500 आणि 1000च्या नोटांमध्ये आहे त्याची काही एक गरज नाही आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि फार तर फार तुम्हाला 100च्या ऐवजी तुम्ही एक 200ची नोट काढा. त्याच्यावर कुठल्याही करन्सीची आपल्याला गरज नाही आहे. तर ही विनंती घेऊन आम्ही गेलो होतो. तर जेव्हा प्राईम मिनिस्टर मोदी बोलायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचा जो पहिला बोलण्यातला टोन होता ते ऐकून ते म्हणाले की 500 आणि 1000च्या नोटा अब टेंडर में नाही है. हे ऐकून अतिशय बरं वाटलं होतं. आणि सामान्य माणसांसारखं आम्ही तेव्हा ट्विट केली, वेड्यासारखी ट्विट केली मी की खरंच स्वागत करावंसं वाटत होतं. पण त्यानंतर जे आलं की त्यातले सगळे जे एक एक उलगडे होत गेले की कॅश जे एक्सचेंज आहे ते 4000 रुपयाचं होऊ शकतं, त्याच्यासाठी फॉर्म लागणार होता. हे सगळं बरं वाटत होतं की ठीक आहे बाबा, स्ट्रिक्ट रूल्स काढलेत, इझिली एक्सचेंज मिळू देत नाहीयेत. पण जेव्हा एक एक धडाधड बाकीच्या बातम्या यायला लागल्या, ऐकून धक्का बसला की पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव 30,000हून 34,000 होतो, तिथून 40,000 होतो. आजच
60,000 रुपये झालाय. रात्रभर मार्केट चालू आहे सोन्याची. हे ऐकून अतिशय शॉक बसला. त्याच्यातले बाकीचे आपण अंग बघू की ह्याचा इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर कसा होणार आहे. आणि हे जे न विचार करता केलं गेलेलं जे एक त्यांचं धोरण होतं ते कसं चुकीचं आहे. कारण आता आपण बघितलंय की 17,77,000 कोटी रुपये चलनात आहेत. त्यातले 86% हे 500 आणि 1000च्या नोटा आहेत. आणि हे असताना एखाद्या जीडीपीला कुठल्याही कंट्रीच्या जीडीपी मध्ये ते 5.6 टाइम्स इट रोटेट्स इन वन गिवन इयर. तर असं असताना जर त्यातला रिअल एस्टेट हा जो भाग आहे तो रिअल एस्टेट इज नियरली 12% ऑफ द जीडीपी. इफ दॅट टेक्स अ 20% हिट देन 2% ऑफ युअर जीडीपी इज लॉस्ट. नाउ इफ यू टेक स्पेंडिंग, कारण आता जर मिळणारच नसतील पैसे तर लोक स्पेंड कसे करणार. 5% जर त्याच्यावर हिट झाले तर ओव्हरऑल जीडीपी वर 3%चा हिट होतो. म्हणजे युअर ग्रोथ कॅन कम टू 0 और मे बी इवन नेगेटिव्ह. आणि हे कसं अवॉइड करता आलं असतं जर याच्यात सिस्टमॅटिक थोडं थिंकिंग केलं असतं तर खरंच बरं झालं. बरं, याच्यातनं अचीव काय केलं. जसं रत्नाकर महाजन म्हणाले, ना करप्शन ना ब्लॅक मनी. तुम्ही 1000च्या ऐवजी 2000ची नोट आणताय. म्हणजे काँग्रेसने केलेलं करप्शन आता आपण 0 करून टाकू. भाजप जे नवीन करप्शन करेल ते नवीन करकरीत नोटांनी 2000च्या नोटांनी करेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे येणाऱ्या सगळे इलेक्शन्स जे पंजाब आहे, यूपी आहे, गोवा आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या नगर परिषदेच्या इलेक्शनला तुम्ही पैसे वाटू नका, टुकटुक आता आम्ही पैसे वाटणार. हा त्यातला सगळ्यात हा मुद्दा महत्वाचा आहे. पॉइंट आहे. तामिळनाडूमध्ये झालेली घटना हा एक मुद्दा आहे की जी बाहेर आलेली आहे. पण एक सर्कल पूर्ण होत आहे का याच्याबद्दल अनेकांना शंका आहेत. आणि त्याबद्दल मी पहिल्यांदा आता जातोय ॲडव्होकेट आरती साठे यांच्याकडे. आरतीजी, तुम्ही दोघं रत्नाकर महाजन आणि दमनियांचे मुद्दे ऐकले असतील. भाजपचं आता यावर काय म्हणणं आहे? सगळ्यांचा भ्रमनिरास जे वाटलं होतं ते तसं नाहीये असं सगळं डेव्हिल लाईज इन डिटेल्स म्हणतात. तो आता मला डिटेल्स मधला डेव्हिल दिसू लागलाय. नाही, पहिलं म्हणजे मला एक स्पष्ट करायचं आहे की ही गोष्ट की ज्या नोट्स, नवीन नोट्स येत आहेत ते कशाला हायर डिनॉमिनेशन नोट्स वगैरे काय येत आहेत. आणि आधी हा सगळा निर्णय इतका सुंदर वाटला लोकांना, पण आता लाईक यू सेड द डेव्हिल लाईज इन द डिटेल. आय थिंक वेन द डिटेल्स आर स्प्रेड आउट थोडे पेन पॉइंट, थोडी अडचणी तर नक्कीच येणार आहेत. हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय एका दृष्टीने झाला आहे. आणि हे तर सगळ्यांनाच मान्य करायला लागेल की काळा पैसा आणि काळं धन कसं बाहेर काढायचं. आणि हा एक मोठा सर्जिकल अटॅक त्याच्यावर झाला आहे. एक म्हणजे बरेच वर्षापासून पाकिस्तान, नेपाळ आणि या आजूबाजूच्या कंट्रीज. नाही आरतीजी, काळा पैसा का फेक पैसा? आरतीजी, दोन प्रकारचे पैसे आहेत इंडियन इकॉनॉमीमध्ये. 2 प्रकारचे पैसे आहेत. पाकिस्तानने मिंट केलेला खोटा रुपया आणि भारतामधला खरा रुपया जो लोकांनी दाबून ठेवलेला तो काळा पैसा. काळा पैसा का खोटा पैसा? इट इज अ टू प्रॉन्ग्ड अटॅक की काळा पैसाही ह्याच्यातून बाहेर निघतो आहे आणि फेक काउंटरफीट कॉइन्स पण ह्याच्यातून बाहेर निघतात. आणि तुम्ही जर आता अंजली दमानियाजी म्हणाल्यात की ह्याच्यावर काही विचार केला नाही. ऍक्च्युअली जर तुम्ही गेले 6 महिन्याचं किंवा गेले 2 वर्षाचं मोदीजींचं सगळं जो एक कौल दिसत होता की त्यांनी सगळ्यांना एनकरेज केलं की बँक अकाउंट उघडा, आधार कार्ड करा. आणि हे सगळं एक कनेक्ट होता. इन्कम डिस्क्लोजर स्कीम वॉज अनाउन्स. इन्कम डिस्क्लोजर स्कीम मध्ये व्हॉलंटरीली लोकांना सांगितलं गेलं की 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही तुमचे सगळे पैसे जर डिक्लेअर केले तर तुम्हाला टॅक्स आणि पेनल्टी मधून इम्युनिटी मिळेल. तो प्रोग्राम जितका हवा होता, आम्ही असं नाही म्हणत की तो प्रोग्राम अनसक्सेसफुल झाला, पण बरेच जण व्हॉलंटरीली आले नाही. आणि त्याच्यानंतर लगेच हा निर्णय असा काही तडकाफडकी घेतलेला निर्णय अजिबात नाहीये. आरतीजी, निर्णय घेतला हे समजून घेऊ शकतो. मुद्दा असा आहे हायर डिनॉमिनेशन्सच्या नोटा का आणतायत? 500, 1000, 2000 कशासाठी? नाही, अजून 1000च्या नोटा. ही सेड ही विल कन्सिडर आफ्टर सीइंग हाऊ द एंटायर थिंग पॅन्स आउट. आणि इव्हन 2000 रुपयांच्या नोटा ज्या इश्यू करणार आहेत, दोज नोट्स विल ऑल्सो बी टोटली मॉनिटर्ड. त्या नोटा इतक्या सहजासहजी तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही. आरबीआयनी त्याच्यावर पण बंदिशी टाकली आहे.
सो जसं जसं हे बिलकुल नाही, खोटं बोलू नका. नाही, खोटं मी बोलत नाहीये. आज तुम्ही जर बघितलं थापा मारू नका. रिपोर्टिंग थापा आहे मारू की नका. 2000 नाही मी खोटं बोलत नाहीये. RBI चा खुलासा आलाय. इट विल बी RBI चा अधिकृत मॉनिटर्ड खुलासा अँड आलाय. 2000 नोट आय हॅव स्टेटमेंट ऑफ शक्तिकांता दास which says that 2000 notes will be monitored. They will not be issued in larger numbers. So there will be. ठीक आहे, मी हा मुद्दा घेतो तुमचा. आरतीजी, मी तुमचा मुद्दा घेतो. तुम्ही आमच्यासोबत राहा, कोणत्याही क्षणी तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह असणार आहेत. मी हा चंद्रकांत छाजेड सरांना विचारतो. छाजेड जो जे मुद्दा म्हणतायत की आम्ही हे मॉनिटर वगैरे करू, हे मॉनिटरिंग शक्य आहे का? खरंच तसं आहे का? आणि तुम्हाला या बाबतीत काय वाटतं की आधीच्या हायर डिनॉमिनेशनच्या नोटा काही कमी होत्या तर आणखी हायर डिनॉमिनेशन आणल्या गेल्या? सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जी आहे ना, ती नोटांचं डिनॉमिनेशन किती आहे ते महत्त्वाचं नाहीये. नोटा आपल्या आपण जसं तुम्ही बोललात ना, दोन प्रकारच्या नोटा आहेत. एक देशातला काळा पैसा आणि एक अनफॉर्च्युनेटली कुठून कोणीतरी फेक करन्सी जर केली असेल आणि ती आपल्या सिस्टम मध्ये इंट्रोड्यूस केली असेल तर तिला तर आपल्याला बाहेर काढणं अगोदर सर्वात महत्वाचं आहे. त्याला एकच आहे की तुम्ही ते नोटच बंद करा, म्हणजे तो पैसा बाहेर सिस्टम मधून जाईल, फेक नोटा. बरोबर आहे. आणि आता जो देशातला काळा पैसा आहे ना, तो आम्ही कोणी पण तो छापलेला नाहीये. तो हळूहळू सिस्टम मधून विड्रॉ झालेला आहे. आणि त्याचं जसं आता मॅडम बोलल्या तसं त्याचं वर्षातून 3 वेळा 4 वेळा 5 वेळा रोलिंग होत गेलं. आणि त्या रोलिंगमुळे त्याच्यावरून जे काही कर एक्सपेक्टेड असतो तो त्या सिस्टम मधून बाहेर जातो. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काय असतं, तुम्ही जे काही काळ्या पैशाने नवीन काळा पैसा जनरेट करतात त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरत नाही. म्हणजे अगोदर 1000 रुपये होते, त्याच्यावर आता समजा 500 रुपये कमवले, 1500 रुपये टॅक्स नेट मधून जातात. बरोबर. या लोकांना आपण सर्वांना विनंती केली, बघा कसं आहे, हा देशाने अर्थमंत्र्यांनी घ्यायचे काही निर्णय असतात. बरोबर आहे. त्याच्या मागे अत्यंत मोठी यंत्रणा काम करत असते, फार मोठे इकॉनॉमिस्ट असतात. ते असं सहजासहजी होणाऱ्या गोष्टी नसतात. परंतु समजा या सरकारला असं वाटतंय की आम्ही या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था जी आहे ती एका विशिष्ट दिशेने नेऊ. त्याच्यासाठी हे जो काळा पैसा जो रोटेशन होत होता, जो देशातला आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. त्याच्यावर टॅक्सेशन होत नव्हतं, त्याच्यावर हवे ते रिझल्ट येत नव्हते. तो जीडीपी मोजण्यासाठी पण तो पैसा कामी येत नव्हता. म्हणून त्या सिस्टम मधून विड्रॉ करण्यासाठी लोकांना अगोदर एक संधी दिली की तुम्ही व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम मध्ये या. अनफॉर्च्युनेटली काही लोक आले असतील, नसतील आले. आजही या नोटा विड्रॉ करण्याने लोकांना काही घाबरायचं काही कारण नाहीये. 1 कोटी रुपये जरी सुद्धा तुम्ही तुमच्या बँकेतून एखादी मोठी कंपनी असेल आणि त्याने मागच्या 3 महिन्यामध्ये किंवा मागच्या 1 वर्षामध्ये काढले असतील, उद्या जाऊन सुद्धा ते अनलिमिटेड 1 कोटी 2 कोटी परत बँकेमध्ये भरू शकतात. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आहे ती फार महत्वाची अशा प्रकारची आहे की हा परत सर्क्युलेशन मध्ये आपण जेव्हा बोलतो की 2000ची नोट आहे, त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्याच्याने काही त्रासाचं नाहीये. आजही कितीही बँक अकाउंट झाले, कितीही झाले तरी आज तुम्ही आणि आम्ही देखील किती वेळा डेबिट कार्ड वापरतो आणि किती वेळा नोट वापरतो. आपण मुंबई सारख्या मेट्रो मध्ये राहतो तरी अनेक व्यवहार आजही आपले भाजी मार्केट पण ब्लॅक मध्ये बिल्डरला जो आपण जो मुद्दा सगळे मांडतायत, बोला चाललंय काय चर्चा? मी येतो महाजन सर, तुमच्याकडे पण येतो. मला या दोघांनाही एक प्रश्न एकच विचारायचा आहे की मी जसं म्हटलं 17,77,000 कोटी चलनात असतात. त्यापैकी 86% नोटा आधी 500च्या आणि 1000च्या होत्या. म्हणजे जवळजवळ 15 लाख कोटीच्या नोटा या 500 आणि 1000च्या होत्या. त्या तुम्ही आता विड्रॉ केल्या आहेत आणि तुम्ही म्हणता की 2000 जी नवीन नोट येणार आहेत त्या अमुकच प्रिंट होणार आहेत. तर त्या अमुकच म्हणजे किती टक्के प्रिंट होणार आहेत, त्याच्या विजावी तुम्ही 100 रुपयाच्या नोटा किती पटीने वाढवणार आहात याच्यावर काही क्लॅरिटी आहे का? आणि नसेल तर तुम्ही 500च्या किती वाढवल्यात आणि 2000च्या किती वाढवल्यात, त्या टोटल क्वांटमच्या किती टक्के आहेत? कारण हे अतिशय महत्वाचं आहे. कारण this will determine the entire grossing of your GDP. If it moves 5.6 times, तर तुम्ही जर ते नुसतंच म्हणत असाल की ते आम्ही अमुकच छापू, तर ते किती हे क्वांटिफाय करणं गरजेचं आहे. रॅन्डम आरतीजी यावरती काय उत्तर देता येत नाहीये. आरतीजी यावर काय उत्तर?
आरतीसाठी बहुधा आवाज पोहोचत नाही. मी महाजनांकडे जाण्यापूर्वी निलेशला विचारतो. निलेश, जो मुद्दा अंजली दमानिया मांडतायत तोच मुद्दा धरून मग जर का याची स्कॅसिटी असणार असतील 500, 1000, 2000च्या नोटांची, तर त्या नोटा मिळवण्याची एक वेगळी पुन्हा पॅरलल सिस्टीम तयार होईल की या नोटा जेवढ्या जास्तीत जास्त स्वतःकडे असेल तेवढा आपल्याला पैसा स्टॅश करता येईल. एक उदाहरण म्हणून सांगतो, पुणे जिल्ह्यातलंच उदाहरण आहे. ज्या स्वरूपामध्ये माहिती समोर आली, राजकारण्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर कॅश जी आहे ती निश्चितच निर्माण केलेली आहे आणि तिचा वापर हा येत्या 40 दिवसामध्ये प्रत्येकाला करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये अचानकपणे नरेंद्र मोदींनी ही घोषणा केल्यानंतर की 500 आणि 1000च्या नोटा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, रातोरात स्थानिक सहकारी बँका ज्या आहेत त्या उघडण्यात आल्या, ज्याचं सेंट्रलाइज सर्व्हर नाही, ज्याचं कॉम्प्युटराइज सिस्टीम मध्ये काम होत नाही, अशा ठिकाणी बुक्समध्ये बॅकडेटेड एंट्री करण्यात आल्या. एक नाही तर 25-25, 30-30 पॅन कार्ड जे आहेत ते यासाठी वापरण्यात आले आणि या माध्यमातून लाखो रुपयांचा ब्लॅक मनी जो आहे तो बँक अकाउंटवर व्हाईट करून घेण्यात आला. आणि त्यामुळे मुळात आपण जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य पद्धतीने अंमलात कसा येईल आणि ब्लॅक मनी हा वापरणारा जो वर्ग आहे त्याच्याजवळ प्रशासन आहे, त्याच्याजवळ राजकारण आहे, त्याच्याजवळ सहकार आहे, ही जी दरवाजे होते हे दरवाजे बंद करण्याच्या दृष्टीनं सरकारनं काय उपाययोजना केल्या होत्या, तर यावर मुळात खूप मोठा प्रश्न तयार होतोय. आणि आता हे जे लाखो रुपये बँकांमध्ये वेगवेगळ्या पॅन कार्डच्या रूपानं अकाउंटवर व्हाईट मनी म्हणून गेलेले आहेत ते 2000च्या रूपानं पुन्हा एकदा चलनात येणार आहे. म्हणजे होणार काय, तर जो आपल्याला चलन फुगवटा रोखायचा होता तो तसाचा तसा राहील. काही दिवस चलनात पैसा नसेल, उलट त्यातून मुख्यतः जी ग्रोथ होती ती पुढचे 2 ते 3 महिने इंडस्ट्रियल ग्रोथ, ऍग्रिकल्चरल ग्रोथ ही कमी झालेली पाहायला मिळेल. त्याच्या बदल्यात 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चलन जे आहे ते बाजारात येताना पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा महागाई होईल. मी एक मुद्दा जस्ट याच्यातच ऍड करायचा आहे की जे म्हणतात सहकार क्षेत्रात कोऑपरेटिव्ह डज नॉट कम अंडर आरटीआय, त्यामुळे ही माहिती जर आमच्यासारख्या लोकांना काढायची झाली तरी ती काढता येणार नाहीये. म्हणजे या सगळ्या ज्या कोऑपरेटिव्ह बँक्स रात्रभर उघड्या होत्या, त्याच्यातले झालेले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, एवढंच नाही तर जितक्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना 20,000च्या खाली किती डोनेशन झाली, किती त्याच्या रिसिटा फाटल्या, कशा फाटल्या, कधी फाटल्या, हे आपल्याला काहीच कळणार नाहीये. आणि हे सगळे डिटेल्स आपल्याला कसे मिळणार, या जन्मी मिळणं शक्य नाही. माझा साठेंना हाच एक दुसरा प्रश्न आहे की जे रात्री मी जो प्रश्न विचारला होता की रात्रभर ज्या सगळ्या सोनारांची दुकानं उघडी होती, सोनाराचा भाव म्हणजे सोन्याचा भाव जो 40,000, 60,000पर्यंत आज पोहोचला, त्याच्यावर सरकारने स्टिंग्स का नाही केली, अरेस्ट का नाही केलं, याच्यावर काही कारवाई का नाही. दोन्ही प्रश्न विचारतो. आरतीजी, तुम्ही मगाशी नव्हता, 2 प्रश्न अंजली दमानी आणि बाकीच्यांचे आहेत, महाजनांचे पण आहे तुम्हाला. एक, ज्या सोनारांची दुकानं चालू होती आणि खास करून गुजरात आणि बाहेरच्या ठिकाणी की जिकडे मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन झाली, त्याचा काही डेटा तुम्ही मिळवलाय का, तुम्ही म्हणजे भाजपने? दुसरा मुद्दा, कोऑपरेटिव्ह बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन झालेली आहेत आणि काळा पैसा दडवला गेलेला आहे. महाराष्ट्रातल्या किंवा बाकीच्या कोऑपरेटिव्ह बँकांच्या बाबतीत तुम्ही काही वेगळं ऑडिट घडवून आणणार आहात का? आणि तिसरा मुद्दा, डिनॉमिनेशनचा मुद्दा होता, जो तुम्ही सारखा म्हणतात की मर्यादित रक्कम येणार आहे, तर 500, 1000 आणि 2000च्या नेमका किती डिनॉमिनेशन मध्ये रकमा येणार आहेत, किती रकमांच्या नोटा येणार आहेत, याबद्दल काही सांगू शकाल का? एक म्हणजे गुजरातमध्ये हा जो सोनार बाजारामध्ये जो उलाढाल झाला आहे, ही माहिती मलाही रिसेंटली मिळाली आहे सकाळी. पण ह्याच्याविषयी काही कारवाई केली आहे की नाही ह्याच्याविषयी मी आता काहीच तुम्हाला कॉमेंट देऊ शकत नाही. पण मला वाटतं हे इट्स मोर ऑफ अ पॅनिक सिच्युएशन की लोकांना कसे करून तो पैसा काढायचा होता. मॅडम, मुंबई महाराष्ट्रामध्ये सोनारांची दुकानं बंद राहतात, जळगाव सुवर्णनगरी बंद राहते, गुजरातमध्ये मात्र ओव्हरनाईट चालू राहतात सोनारांची दुकानं. आता हे सगळं दिस नीड्स टू बी व्हेरीफाईड. हे एखाद वेळेस अफवाई असेल, काय तिथे एक्झॅक्टली घडलं आहे सिच्युएशन, हे सगळं पण फॅक्ट्स आणि फिगर्स आपल्याला बघायला लागेल. आणि जर असं कळलं की अशा काही अनॉमली झाल्यात किंवा अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्याच्यामुळे लोकांना हा काळा पैसा ते अशा मार्गाने बाहेर काढतायत, तर नक्की कारवाई केली जाईल. पण दॅट इज ओनली आफ्टर असर्टनिंग की एक्झॅक्टली काय झालं आणि कुठल्या प्रमाणे हा काळा पैसा बाहेर काढला गेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकेमधला काळ्याचा पांढरा, पांढऱ्याचा काळा करणं, काळ्याचा पांढरा करणं. राईट.
पण आता कोऑपरेटिव्ह बँकांमधून पण कोऑपरेटिव्ह बँक्स आर नॉट ऍक्च्युअली ऍक्सेप्टिंग दीज करन्सीज इज व्हॉट आय हॅव बीन टोल्ड. नाही आरतीजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा माहिती सांगतो. तुम्ही नव्हतात, जी माहिती समोर येते महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये ज्या राजकारणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात आहेत अशांनी मोठ्या प्रमाणावर ब्लॅक मनीची साठवण केली अशा स्वरूपाची माहिती होती. ज्या वेळेला नरेंद्र मोदींनी या 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केली, त्यानंतर रातोरात सहकारी बँका ज्या कॉम्प्युटराइज नाही, सर्व्हर बेस नाही, अशा बँकांमध्ये बुक्समध्ये एंट्री करून जो काळा पैसा होता तो व्हाईट करण्याचं मोठं काम झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते. आणि म्हणून सहकारी बँकांच्या माध्यमातून ज्या खूप छोट्या स्वरूपाच्या आहेत त्यांच्या माध्यमातून हा पैसा काळ्याचा पांढरा करण्याचा प्रयत्न झालाय. नाही, म्हणून मी म्हणते ना की आता या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत त्याचा एक इन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय ऑन द बेसिस ऑफ सर्टन इन्फॉर्मेशन whose veracity cannot be नाही tested. मॅडम, प्रश्न असा आहे की कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये हे होणार, हे जर का आम्हाला कॉमन सेन्सने कळतं तर तिकडे बसलेल्या मंत्र्यांना आणि इकॉनॉमिस्टना ते कळत असणार. मग तुम्ही तो फिल्टर वेळच्या वेळी प्लेस केला होता का? मी जसं म्हटलं की हे सगळ्या पॅनिक सिच्युएशन्स आहेत, या सगळ्या पॅनिक सिच्युएशन्स आहेत. पीपल विल ट्राय अँड फ्ली, पीपल विल ट्राय अँड यूज एव्हरी पॉसिबल मेथोडॉलॉजी टू गेट द ब्लॅक मनी आउट. ऍक्च्युअली मी हे सुद्धा ऐकलं की काही ठिकाणी मोठा पैसे ऍक्च्युली जाळले पण गेले. सो ह्या सगळ्या पॅनिक सिच्युएशन्स मध्ये ह्या काही थोड्या अनॉमलीज घडणार आहेत आणि जी काय कारवाई करायची असेल आफ्टर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन ते आम्ही करू. आरतीजी मी एकच मिनिटं, तुम्हाला मदत होईल असा एक मुद्दा म्हणून. हा नाही, क्वांटमचा मुद्दा तुम्ही सांगितलेलाच नाही. मुख्यतः अंजली दमानी यांनी जो प्रमुख मुद्दा उपस्थित केला होता की तुम्ही 500च्या नोटा किती क्वांटम मध्ये आणणार आहात, 1000च्या नोटा जेव्हा येतील तेव्हा, आणि आता 2000च्या एकूण इकॉनॉमीच्या किती टक्के नोटा आहे. अजून 2च दिवस झाले त्या अनाउन्समेंटसाठी. इवन दी ऍडमिनिस्ट्रेशन, ऑल द बॉडीज नीड टू वर्क टुगेदर अँड एवढा मोठा डिसिजन ओव्हरनाईट 2 दिवसातच आपण ह्याच्यावर चर्चा आणि टीका करायला लागलो तर मला नाही वाटत की हे ऍक्च्युली दॅट इज द राईट वे टू गो अबाउट इट. खरं सांगायचं म्हणजे आपल्यासोबत स्वतः आरतीसाठी थोड्याच वेळात लाईव्ह असणार आहे तिथे. मला त्यापुरता मी पुण्याला जातोय महाजनांकडे. महाजन सर, एक मुद्दा आहे, काही कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत, आता त्या पूर्ण रिफ्युटी करता येतील किंवा त्याच्यातला संगत शोधता येईल. उदाहरणार्थ, एक विशिष्ट उद्योग समूह काही विशिष्ट एक योजना लॉन्च करतो ज्याची मुदत असते 30 डिसेंबर पर्यंत, आणि आताची एक योजना जी सुरू झालेली आपली काळ्या पैशाची, पांढऱ्या काय नवीन नोटांची, ती असते 30 डिसेंबर पर्यंत. या मधल्या काळात एका अशा विशिष्ट उद्योग समूहाला अशी विशिष्ट महागडी योजना पूर्णतः फुकट कशी आणता येते? कॉन्स्पिरसी थिअरी क्रमांक 1. 2, एक मोठा असा समूह की जो कॅशलेस व्यवहारासाठी तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन देतो, तो आज जाहिरात करतो की नरेंद्र मोदी तुमचे आभार. आणि काय योगायोग पहा, अशाच प्रकारची जाहिरात 2 महिन्यापूर्वी त्या विशिष्ट उद्योग समूहाने सुद्धा केलेली असते. हे सगळं आम्ही योगायोग मानायचं का? महाजन सर, तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, हा योगायोग बिलकुलच नाही. तर राजकीय अर्थशास्त्राच्या भाषेत जर बोलायचं झालं तर दिस इज कॉन्ग्रुअन्स ऑफ इंटरेस्ट. बरं, विविध लोकांचे हितसंबंध एकत्र आल्यामुळं निर्माण झालेली ही परिस्थिती आहे. आता ज्या जाहिरातीचा तुम्ही 2 महिन्यापूर्वीच्या जाहिरातीचा उल्लेख केला, त्यानंतर पंतप्रधान हे या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर झाले आहेत असे शेरे सर्वत्र आपल्याला ऐकायला मिळाले. त्याचा कुणीही खुलासा केला नाही, नकार केला नाही किंवा प्रतिवाद पण केला नाही. आता काय भानगड आहे, म्हणजे आम्ही सगळे अडाणी लोक आहोत, पण थोडंफार अर्थशास्त्र आम्ही सुद्धा वाचतो. त्यामुळं नोटांचं डिनॉमिनेशन काय आहे हे महत्वाचं नाही. हा नवा सिद्धांत ऐकल्यावर आमची करमणूक झाल्याखेरीज राहत नाही. त्याचं कारण असं की काळा पैसा आणि भ्रष्टाचार यांची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा हाय डिनॉमिनेशनच्या नोट्समुळं याला अधिक वाव मिळतो असा सिद्धांत आम्हाला जे सांगतात तेच आम्हाला हेही सांगतात की डिनॉमिनेशन किती आहे हे महत्त्वाचं नाही. आता माझ्यासारख्या अडाणी माणसापुढं प्रश्न असा पडतो की एकाच मार्गातून एकाच तोंडातून आलेल्या या 2 सिद्धांतांपैकी म्या पामराने कोणता सिद्धांत स्वीकारावा बरे? बरं, मुद्दा असा आहे की मुळामध्ये हे सर्व घाईघाईनी केलं नाही वगैरे ते आम्हाला सांगा तुम्ही, आम्ही आपले भोळे बाबडे लोक तुमच्यावर विश्वास ठेवू. पण ही ज्या रीतीनं करण्यात आलं, एक तर असं आहे की हे पहिल्यांदाच झालं नाही. 1946 पासून 1977 पर्यंत 5 वेळा ही कृती झालेली आहे. त्या वेळेचे प्रत्येक वेळेचे निकाल काय आले हेही उपलब्ध आहे, याची माहिती उपलब्ध आहे. पण दरवेळेला आधी
मंत्रिमंडळात विचार होतो, मग मंत्रिमंडळाच्या वतीनं पंतप्रधान राष्ट्रपतींकडे जातात, त्यांना हा निर्णय काय आहे तो सगळा सांगतात आणि मग त्यांच्या सहीनं या निर्णयाचा वटहुकूम निघतो आणि त्या वटहुकुमाबरोबर या निर्णयाच्या परिणामी जी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यावर काय काय उपाययोजना केलेल्या आहेत असं वेगळं राजपत्र निघतं. ही आतापर्यंतची याबद्दलची प्रक्रिया आहे. ही सगळी प्रक्रिया डावलून स्वतः स्टेजवर यायचं आणि जाहीर सभेत भाषण केल्याप्रमाणे RBIचा गव्हर्नरही मीच, रिजनल मॅनेजर आहे मीच, ब्रांच मॅनेजर आहे मीच, काउंटरवर बसणाराही मीच, पंतप्रधानही मीच आणि अर्थमंत्री मीच, अशा रीतीनं केवळ व्यक्तिगत श्रेय घेण्याच्या हौसेपोटी हे जे नाटक झालं त्या नाटकाचं स्पष्टीकरण कसं देणार. आणि पॅनिक बटन कुणाला सांगता पॅनिक बटन. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कोऱ्या करकरीत 2000च्या नोटा 7 कोटीच्या रकमेमध्ये पकडल्या गेल्या. त्याचं काय झालं हे आम्ही कुणाला विचारायचं. आणि अर्थमंत्री सांगतायत थांबा जरा पॅनिक, हीच पॅनिक थिअरी सांगतायत अर्थमंत्री. काय सांगतायत, थांबा जरा पॅनिक होऊ नका, 30 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. अहो 30 डिसेंबर पर्यंत मी कसा थांबू, मला उद्या टेलिफोनचं बिल भरायचं आहे. आज पुण्यातली घटना सांगतो, टेलिफोनचं बिल भरायला आमचे काही मित्र गेले, त्यांच्याकडनं 500 रुपयाची नोट घेतली नाही. टेलिफोन एक्सचेंज हे सरकारी खातं आहे आणि काल आपल्या प्रधान सेवकांनी अत्यंत विस्तृतपणे आणि अत्यंत अडाणी माणसाला समजेल अशा रीतीनं हे सांगितलं की सर्व सरकारी खात्यांना या नोटा स्वीकाराव्या लागतील. तरीही पोस्टात या नोटा स्वीकारल्या गेल्या नाहीत, पुणे टेलिफोनमध्ये या नोटा स्वीकारल्या गेल्या नाहीत. आता ह्याचं काय करायचं. मी महाजन सर विचारतो, आपल्यासोबत आरतीसाठी आता प्रत्यक्षात आहेत आणि मगाशी एक मुद्दा महाजनांनाच खरं तर मी सांगायला पाहिजे होता, त्यातलं जे मगाचं एका मोठ्या उद्योग समूहाला मिळू शकणाऱ्या बेनिफिटचा मुद्दा होता, त्यातलाच एक माणूस आता RBIशी संबंधित झालेला आहे हे आपण विसरायला नको. त्यामुळे ही संगत आहे, कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत शेवटी, आपण आरोप नाही करू शकत आहोत. मी आता आरती साठेंकडे जातो. आरतीजी, या निर्णयाच्या बाजूला काही कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत, तुम्ही मध्ये नव्हता म्हणून मी तुम्हाला परत सांगतो. एकमेकांना काही संबंध होऊ शकतील, क्विड प्रो क्यो अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. एक विशिष्ट जाहिरात, एक विशिष्ट कंपनी कॅशलेस योजना देणारी ती आज पंतप्रधान मोदींचं स्वागत काय करते, 3 महिन्यापूर्वी आणखी एक मोठा समूह स्वागत काय करतो आणि तो त्याच्या योजनेसाठी 30 डिसेंबरची मुदत देतो. त्याच कंपनीतला एक माणूस आज RBI मध्ये असतो. हे सगळं आम्ही फक्त आणि नंतर काही एका विशिष्ट गुजरात मधल्या पेपरमध्ये जाहिरात येते की नोटा 1500च्या जाणार आहेत. या सगळ्या जिग्जा पझलचे हे पॉइंट्स आम्ही जोडायचे की नाहीत हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. नाही, मला नाही वाटत की एवढी मोठी कॉन्स्पिरसी थिअरी तुम्ही जॉईन द डॉट्स करून म्हणू शकता की या सगळ्यांना मदत करण्यासाठी हा स्टेप पंतप्रधानांनी घेतला आहे. It is a very obvious thing that the reason why this demonetization has taken place is to propel India into a cashless economy. खरं म्हणजे how it is not to कुठल्याही इंडस्ट्रियल हाऊसला किंवा कुठल्याही व्यक्तीला फेवर देण्यासाठी. मला आरतीसाठी मला एक सिंपल सांगा, आपण सगळ्या मला आरतीसाठी मला एक सांगा, जर का आपल्याला 1000-2000साठी आता मोठ्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत, भारतातल्या ऍव्हरेज माणसाला खर्चासाठी लागतात जे काही 500-1000 रुपये लागतात ते तो 100च्या डिनॉमिनेशन मध्ये देऊ शकतो. 1000-2000 हे आपण कॅशलेस सिस्टीम मध्ये जर का कन्वर्ट करू शकत असू, मोबाईल ॲप असेल, वेबसाईट असेल किंवा डेबिट क्रेडिट कार्ड प्लास्टिक मनी असेल, तर तुम्हाला 2000ची नोट हवीच कशाला. मागणी केली कोणी 2000च्या नोटेची. म्हणूनच मी आधी म्हटलं की 2000ची नोट ही RBIच्या शक्तिकांत दासनी म्हटलं आहे की वी विल बी मॉनिटरिंग इट आणि इट विल नॉट बी फ्रीली अवेलेबल द 2000 रुपी नोट. आणि आरतीजी, मुख्यतः प्रश्न हाच आहे की जर ते लिमिटेड एडिशन असेल तर ते किती स्वरूपात असेल आणि मॉनिटर होणार, तर ते मॉनिटर कसं होणार हा प्रमुख प्रश्न आहे. नाही, कसं होणार आता मी 1 मिनिट मी आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 2 दिवसात देऊ शकत नाही, बिकॉज नायदर एम आय द फायनान्स मिनिस्टर और नायदर एम आय सिटिंग विथ द RBI. बट व्हॉट आय अंडरस्टँड इज की हा निर्णय जो घेतला आहे अल्टिमेटली त्याचा रूट कॉज काय की हा सगळा काळा पैसा, हा सगळे काउंटरफिट कॉइन्स सगळ्या या बाहेर यायला पाहिजे. नाव त्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिक्स कशा होतील दॅट वी विल कम टू नो ओनली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, डिपेंडिंग ऑन हाऊ द मार्केट्स रिॲक्ट,
हाऊ द जनरल पब्लिक रिॲक्ट. इनफॅक्ट आजच मी पुण्याला जाऊन आले, आता मी जस्ट एक अर्ध्या तासापूर्वी आले, आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रनी टोल्स घेतले नाहीयेत आज थ्रू आउट द डे, कारण नोट्स आर स्टील नॉट अवेलेबल इन द मार्केट. सो जसं जसं प्रत्येक सिच्युएशन डिमांड तसं तसे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. ठीक आहे आरतीजी, तुम्ही अजूनही आमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की 2000ची जिकडे हजाराच्या नोटा नको, जिथे इकॉनॉमिस्ट आरतीजी जिथे इकॉनॉमिस्ट हजाराची नोट नको म्हणत होते तिथे तुम्ही न मागता 2000ची नोट आणता का, हे आम्हाला कारणच नाही कळलेलं. मी हरकत नाही, मी आता बऱ्याच वेळ मी प्रफुल्ल छाजेड सरांकडे मी गेलो नाही. छाजेड सर, इकडे जो मी आता उरलेला वेळ मी तुम्हाला देणार आहे. मोठ्या डिनोमिनेशनच्या नोटा म्हणजे भ्रष्टाचाराला वाव, हे सूत्र तुम्ही मान्य करता की नाही, पहिला भाग. दुसरा भाग, आता ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामुळे लॉंग टर्म मध्ये किंवा शॉर्ट टर्म मध्ये काळा पैसा तयार होणारच नाही याची गॅरंटी आपण देऊ शकतो का आपण, म्हणजे आपण ॲज अ सिस्टीम? दोन गोष्टी आहेत. मोठ्या डिनॉमिनेशनच्या नोटा ते अगदी सर्व प्रकारे, याला काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये, त्या वापरायला ठेवायला सुटसुटीत असतात. आता त्या नोटेचा कोणी काळ्या पैशासाठी वापर करणार असेल तर त्याच्यासाठी तो फायदेशीर होईल, त्याला कोणी चलनासाठी वापरणार असेल तर त्याच्यासाठी तो फायदेशीर होईल. पॉईंट नंबर 1. दुसरं कसं आहे ना की आता समजा सिस्टम मध्ये 17-18 लाख कोटीच्या नोटा आहेत, एवढ्या जेव्हा जाणार असतील ना तेव्हा एक्झॅक्ट तेवढी करन्सी येणार नाही. त्याचं प्रमाण किती आता आरतीसाठी पण सांगू शकत नाही, मी पण सांगू शकत नाही. हे फक्त आरबीआयला किंवा अत्यंत टॉप लोकांना, आणि ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते आपल्याला कळेल, हळूहळू येईल. सरकार असताना मी जेव्हा सुरुवातीला बोललो ना, अत्यंत तज्ञ लोक असतात. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते काँग्रेसच्या वेळेला असो का बीजेपीच्या वेळेला असो, तो काही साधा सुद्धा माणूस तिथं बसत नाही. सर एकच मिनिट, माझं सांगायची गोष्ट काय, पण येस तुमच्या म्हणण्यामध्ये पण तथ्य आहे की मोठ्या प्रकारच्या नोटेने नक्की प्रमाणात जर ज्याला कोणाला काळा पैसा करायचा असेल तर त्याला मदत होऊ शकेल, कोणाला करायचा असेल तर. पण ऍट द सेम टाइम या मोठ्या सिस्टम मध्ये जे काही नोटा फसलेल्या होत्या त्या एकदा तरी बाहेर येतात आहे. आज 60,000 रुपये देऊन कोणी सोनं काय घेत आहे, कारण त्याला भीती वाटते. सर तुम्ही अतिशय नम्रपणे तुम्ही तुमच्याच विधानाने तुम्हाला कॉन्ट्राडिक्ट करताय. तुम्ही स्वतः मान्य करता की अशा नोटांचा असा वापर होऊ शकतो, आणि त्याच्यावेळी तुम्ही हेही म्हणता की अशा नोटां ज्यांच्याकडे त्यांचे पैसा बाहेर निघायला हवा होता. माझा तुम्हाला साधा प्रश्न आहे छाजेड सर, इंडिव्हिज्युअली तुम्हाला आज तुमच्याकडे टेक्नॉलॉजी अँड यू हॅव गॉट युअर ओन मोबाईल मस्ट बी, तुम्हाला 2000च्या नोटेची गरज आहे का? यू कॅन पे थ्रू अ मोबाईल ॲप. 2000च्या नोटेची तशी गरज नाही. एक्झॅक्टली. मग हे मागत जर का एक सीए असणारे छाजेड मागत नाही, तशी 2000च्या नोटेची गरज नाही. परंतु काही लिमिटेड अत्यंत मोठ्या प्रमाणात जेव्हा चलन तुम्हाला बाहेर काढायचं, मी परत एकच सांगतो, 14-15 लाख कोटीच्या जर नोटा काढायच्या असतील तेवढ्या इक्विव्हॅलंट तुम्हाला 50 रुपयाची 100 रुपयाची नोट छापता येणार नाही. म्हणून काही प्रमाणात आता त्याचं मॉनिटरिंग कसं करायचं ते आपल्याला बघावं लागेल. पण मोठ्या एकदम थोडक्यात गरज आहे. अंजलीजी, आम्ही हाच प्रश्न आरबीआयच्या गव्हर्नरना विचारला होता की तुम्हाला या मोठ्या डिमांड सप्लाय सिच्युएशन आहे, डिमांड असेल तर तो कोणाकडनं आहे, कशासाठी तुम्हाला 86% करन्सी त्या हायर डिनॉमिनेशन्स मध्ये हवी आहेत. मुद्दा नंबर 2, कुठलीही कंट्री घ्या, अगदी यूएस घ्या किंवा यूके घ्या, यूएस मध्ये $100च्या वर नोट नाही, यूके मध्ये 50 पाऊंडच्या वर नोट नाही. आणि महत्वाचा मुद्दा, जर काउंटर फिटिंग, ब्लॅक मनी आणि करप्शनला खरंच आळा घालायचा असता तर 500च्या वरची नोट खरंच रद्द करायला हवी होती. दिस इज ॲब्सोल्युटली. महाजन सर थोडक्यात प्लीज. एकच साधा सुद्धा प्रश्न, जर हे इतकं सगळं सोपं आहे आणि 2000ची प्रत्येक नोट मॉनिटर होणार आहे, तर माझा आपला अडाण्याचा प्रश्न असा, जर 2000ची नोट मॉनिटर होऊ शकते तर 1000 आणि 500ची का होऊ शकत नाही? नंबर 1. नंबर दोन की तुम्हाला म्हणजे हे कसं झालं माहिती का, अहो ऐका ना जरा, आता मध्ये नका ना बोलू. बिकॉज 2000ची नोट माझी जी अक्कल आहे त्याप्रमाणे बोलतोय. तुम्ही ऐका ना जरा, तुम्ही ऐका ना जरा, कशाला उगाच जबाबदारी स्वतःवर तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. सगळी जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. ठीक आहे महाजन सर, प्लीज थोडक्यात पूर्ण करा. तुम्ही सगळी जबाबदारी घेऊ नका. पूर्ण करा. असं आहे की तुम्ही स्वतःच म्हटल्याप्रमाणे तुम्ही अर्थमंत्री नाही आहात आणि आरबीआयचे गव्हर्नरही नाही आहात, त्यामुळे सगळी जबाबदारी स्वतःवर घेऊ नका आणि मला बोलू द्या. मुद्दा असा की जर 2000, 1000 या नोटा लिमिटच करायच्या आहेत तर आहे या 1000च्या नोटा
ज्या खऱ्या आहेत, कारण खऱ्या आणि खोट्या नोटा डिटेक्ट करण्याचं तंत्रज्ञान जगात सर्वत्र उपलब्ध असताना भारतात ते उपलब्ध होत नाही, हे म्हणणं अडाणीपणाचं आणि भोळे भावडेपणाचं आहे. त्यामुळं ते जर 2000ची मॉनिटर होऊ शकते, 1000ची मॉनिटर का होऊ शकत नाही, हा साधा प्रश्न. मी कार्यक्रमाच्या शेवटी निलेशकडे येतोय. निलेश, भाजपने एकच वाक्य. हा, बोला 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 प्लीज, थोडक्यात फक्त प्लीज. जर अमेरिकेसारखा देश स्वानुभवानं $100 वरची नोट बंद केल्यानंतर पुन्हा ती सुरू करत नाही, हे जर त्यांचं शहाणपण असेल तर भारतात हे शहाणपण कधी येणार? ठीक. निलेश, कार्यक्रमाच्या शेवटी आज एक व्यंगचित्र RK लक्ष्मणचं जुनं आलेलं आहे. त्याच्यामध्ये एक वाघ दाखवलाय, ब्लॅक मनी नावाचा, आणि त्याचं शेपूट उंदराच्या पिंजऱ्यामध्ये दाखवलेलं आहे. आपण तीच कित्ता परत गिरवलेला आहे. निश्चितच, आणि एक मोठी संधी जी आहे ती सरकारनं या निमित्तानं घालवली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एक धाडसी पाऊल होतं, ज्याचं स्वागत जे आहे ते निश्चितपणे भारतातल्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत होतं. मात्र हे धाडसी पाऊल अपूर्ण स्वरूपाचं आहे आणि त्यामध्ये जे करेक्शन करणं शक्य होतं, जो भ्रष्टाचार निपटून काढणं शक्य होतं, जो काळा पैसा अगदी जमिनीपासून निपटून काढणं शक्य होतं, ती संधी सरकारनं या ठिकाणी घालवली. कारण पुन्हा पुन्हा हा निर्णय घेणं शक्य नाही. 2000च्या 500च्या आणि 1000च्या नोटा जर नव्यानं चलनात छापायच्या असतील तर त्याचा जो खर्च आहे तो 20,000 कोटी रुपये इतका आहे. म्हणजे फक्त छपाईचा खर्च इतका मोठा आहे. त्यामुळे एकीकडे काळा पैसा आपण काढत असताना किती कोटी रुपये फक्त हे नवीन चलन छापण्यासाठी खर्च करणार आहोत, याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि ते परत परत होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा जो सातत्यानं आपण भाजप हे मॉनिटर कसं करणार, तर आज इन्कम टॅक्स विभागानं धाडी सुरू केलेल्या आहेत, ज्या धाडींच्या माध्यमातून जे उद्योजक, जे भ्रष्टाचारी मुख्यतः आपल्या 500 आणि 1000च्या डिनॉमिनेशनमधल्या नोटा या पांढऱ्या करून घेण्याचा प्रयत्न करतात, जिथं मोठ्या प्रमाणावर हालचाली दिसतात, ज्या सराफा व्यापाऱ्यांकडे हालचाली दिसतात, अशा ठिकाणी आज देशभरामध्ये धाडी सुरू झालेल्या आहे. आणि त्यामुळे मॉनिटरिंग होतंय, पण ते किती स्वरूपात होईल हा प्रश्न या ठिकाणी कायम आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपण लोकांना सुद्धा विचारला होता, आपला प्रश्न होता की 500, 1000, 2000च्या नोटा आणून सरकारनं मूळ हेतूला हरताळ फासलाय का? आपण लोकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊयात. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता लोक काय म्हणतायत ते. 42 आणि 58% इतका फरक आहे. 58% लोकांना वाटतंय की हरताळ फासला गेलेला नाही, पण 42% लोकांना वाटतंय की असं झालेलं आहे. हीच द्विधा मनस्थिती आज आपल्या समाजामध्ये आहे, आपल्या देशामध्ये आहे. शेवटी जाताना हे सगळं होत असताना, काळ्याचं आम्ही पांढरं करतोय असं म्हणत असताना, कुछ तो है जिसकी पर्दादारी है, अशाच भावना तज्ज्ञांच्या मनात आहेत. पण जगाचा एकूण सूरच असा आहे की तज्ज्ञांचं ऐकायचं नाही. मग कुठेतरी ट्रम्प असेल आणि कुठे आणखी कशाचा तरी ट्रायम्फ असेल, तेवढ्याच गोष्टी फक्त आमच्या कानावर पडत आहेत. त्याच्या विरोधातला आमचा छोटासा सूर मांडण्याचा प्रयत्न झाला, ज्याला साथ दिली आरती साठे, रत्नाकर महाजन, प्रफुल्ल छाजेड, अंजली दमनिया, तुम्ही सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.